साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी डॉक्टर सुरेश सावंत यांची युद्ध नको बुद्ध हवा ही बुद्ध केंद्रस्थानी असलेली दीर्घ कविता बालकाबरोबरच पालकांना सुद्धा उपयुक्त ठरते। प्रकाशक दत्ता डांगे देखील उत्कृष्ट बालसाहित्यिक आहेत। कवी आणि प्रकाशक या दोघांचीही धडपड पुस्तक निर्मितीला दर्जा प्राप्त करून देते। युद्ध म्हणजे नरसंहार, हुकुमशाहीच्या इशाऱ्यावर डोलणारा नाग अशी समर्पक उपमा युद्ध नावाच्या फुलत जाणाऱ्या अंगाराला कवी देतात। युद्ध लढणारे सैनिक देखील माया, लोभ, प्रेम या भावनेने ओतप्रोत असतात। कधी देवाच्या तर कधी धर्माच्या नावावर मानवतेचा मुर्दा पाडणाऱ्या शैतानांना याची जाणीव नसते। उच्च नीचतेचा अभिनिवेश धर्मांधता पेटून उठते। मनी मानसी रंगविलेले चित्र मनोरम फाटून गेले, डोळ्यामधले स्वप्न कवळे डोळ्यामध्ये आटून गेले। कितीतरी कुटुंबे निर्वासित होतात। युद्ध नावाचा घडीचा खेळ प्रतिशोधाच्या बांबस्फोटाने पेटलेला। युद्धाने समस्या सुटत नाहीत। द्वेष, मत्सर, ईर्ष्या वा वाद सोडून करुणेचा झरा काळजात पाझरायला हवा। हिरोशिमा अन नागासाकी पुन्हा कधी घडणार नाही। निळ्या आभाळात टिटवीचा स्वर घुमणार नाही, याची जाणीव राज्यकर्त्यांना असायला हवी। असा एक दिवस यावा कुणी कुणाचा शत्रू नसेल, बंदुकीच्या नळीवर बसून फुलपाखरू छान हसेल। युद्ध हे विनाशाचे महाभयंकर अपत्य आहे। खरा प्रश्न भुकेचा आणि कोरी मिटवण्याचा, न की कुण्या देशाचा भूभाग बळकावून नकाशा मोठा करण्याचा। प्रत्येक देश स्वतंत्र आहे। जगा आणि जगू द्या हाच श्रेष्ठ युगमंत्र संबंध जगाला एका धाग्यात जोडू शकेल। विवेकवादी विचारसरणी बाजूला ठेवून बालपण दहशतीखाली दडपू देणार नाही। अंगणाचे रणांगण होऊ देणार नाही। सर्वे सुखीन संतु हीच मंगल भावना मनाची ठाई कायम ठेवू। आग लावणारी आग काढी अखेर स्वतःही राख होते। येशू, बुद्ध, महावीर यांचा महान वारसा अंगीकारून लेकराच्या हातून कधी आईचे बोट सुटू नये। पाखराच्या गळ्यात देखील पुन्हा उमाळा दाटू नये। अंधारातून प्रकाशाकडे जात सहिष्णुतेचे वरदान विविधतेने नटलेल्या नंदनवनात फुलवत ठेवू। संतांची सात्विकता दिशाहीनांना दिशा देईल आणि भरकटलेले गलबत तारून नेईल। शांतीचे मनमंगलसूत्र बालमनावर कोरून ठेवणाऱ्या या दीर्घ कवितेचा शेवट करताना डॉक्टर सुरेश सावंत म्हणतात, संततामय सहजीवनाचा विचार नेक शुद्ध हवा। विनाशकारी युद्ध नको मज कल्याणकारी बुद्ध हवा।